नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज बघा पोऱ्याला लवकरच मध्ये घेतले. तर आत्ता 5 वाजले, तर नाही तर 6-6:30 वाजेपर्यंत त्याला काही मध्ये घेत नाही. त्याचं आज खाऊन पण झाले बघ. त्याला आज ना कोरडा भुसा टाकला होता सोयाबीनचं, तर पूर्ण खाऊन घेतलंय. अटकलंय का नाकात अटकले तो ते काढ. तर बघ झालंय त्याचं खाऊन. आमचं बाकीचं सगळं आवरलंय. तर अजून आमचा गॅस वगैरे काय आलेलं नाही, त्यामुळे सगळं चुलीवरती चालू आहे. आत्ताच एवढं चुलीवरचं सगळं इव्हनिंगचं खाणं पिणं आवरले. आणि आज तिकडची काल जाळून आलो होतं आपण गावाजवळचं जे शेत आहे ते, तर आज ते नागरटीला सुरुवात केली त्याला. तर इकडं मुलं काय करते मी तुम्हाला दाखवते. तर आपला हा लिंब जो आहे तो पडलेला, आता त्याला पण काढायचं आहे. तर त्याला काढण्यासाठी उद्या ते कटिंगवाले जे माणसं असते ते कटिंग करायचं, झाड कटिंगचं, तर तो येणार आहे. तर उद्या पूर्ण झाड जे आहे ते कटिंग करून घेतील, फांद्या आणि जे बूड आहे ते पण कट करून. आता आपल्याला असं कधी मध्ये चूल वगैरे जर पेटवायला तर साठवून ठेवायचे ते लाकडं वगैरे सगळे. तर फांट्या बिंट्या सगळ्या तोडून बिडून काय रे नानू, का बरं? बाबांना स्कूटी शिकवायची. तुम्हाला दाखव बसत अगं मध्ये जाय ना केस विचारायला. तरी बघा बापू ज्या फांत्या पडलेल्या होत्या त्या ओढून नेतोय का ना, मस्त बाजूला नेऊन टाकते. या बाजूला आपल्या कुट्टीच्या वड पडा. पाहिलं ना किती मोठी फांटी ओढून नेऊ राहिला. मग तुम्हाला ना मी अरे घरात असेल ना मग कुठंतरी. ए बाई इकडून येते, जाळू राहिले. तरी मुलाचं चाललंय बाबांना स्कूटीवर शिकवायचं आणि इकडं नाली जाळायचं काम चाललंय. पूर्ण घराच्या आजूबाजूचा कचरा. तर वाळलेलं काँग्रेस आहे ते पटकन जळलं जातं. बाकीचं खाली कचरा वगैरे तर काही नाही एवढं, फक्त हे काँग्रेसच आहे. यार एक चार्जिंग नाही त्याला. तर हे बघा आज पापड पण बनवले आम्ही थोडेसे, काल पण बनवले होते. तर कालचे बनवलेले दाखवू काय. तर हे बघा हे कालचे बनवलेले आणि हे आजचे बनवलेले. तर तुम्ही सगळे म्हणशाल की म्हणत होती सासूबाई सगळं बनवून घेऊन आली तिकडून, मग पापड इडं का बरं बनवले. तर ते बनवले माझ्या मावस बाईसाठी. तर त्यांनी बनवलेले नव्हते, तर आईने आईच्या हाताने बनवून त्यांच्यासाठी. आई जाणार आहे उद्या त्यांच्याकडे, तर त्यांना बनवून घेऊन चालली आहे. तर एवढे आणि एवढे किती याचं होतं आई एवढं सगळं, तर 1.5 शहराचे पापड त्यांच्यासाठी बनवून घेऊन चालली आहे. काय म्हणून राहिला का मग. तर हे बघा मुलांचा इतका हट्ट चालला होता बाबांना स्कूटी शिकवायची. तर शिकवली एकदाची कोटी. घ्या पुढं वळवा. तर बाबांना ती दुसरी गाडी येत होती, पण स्कूटीवरती बाबा कधी बसले नव्हते, तर आज बसले. जमली का हा मग स्कूटी नाशिकला घेऊन जाऊ. आणि आम्ही काय करायचं. कशी आहे चालवायला.
तुम्हाला काय वाटलं अवघड आहे असं ते ना हं. त्याला